सकाळचा आपला नाश्ता अगदी पोटभरीचा आणि जर पौष्टिक असेल तर आपला दिवस अगदी छान जातो. तर आज आपण असाच मस्त असा एक पौष्टिक नाश्ता करणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एका भांड्यामध्ये मी 1 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा कप आपल्याला बेसन घालायचं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ घालायचं आहे. थोडीशी हळद घातली आहे. थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, आवडीप्रमाणे घालू शकता. 1 चमचा धणे जिरे पावडर घातली आहे आणि इथे पहा 4 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं मी मिक्सरला जाडसर वाटून घेतलं आहे, ते घालायचं आहे. लसूण घातलेली नाही, तुम्ही घातली तरीसुद्धा चालू शकेल. 1 लहान कांदा अगदी बारीक चिरून घालायचं आहे आणि ते पहा ही भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरलेली घातलेली आहे. आता इथे एक मोठं भांडं भरून मी चिरलेला पालक घेतलेला आहे. पालक स्वच्छ धुवून घेतला आणि अगदी बारीक चिरून हा पालक ह्यामध्ये घालायचा आहे. दुसऱ्यासुद्धा तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये भाज्या घातल्या तरीसुद्धा चालू शकेल. आणि आता नंतर 1 वाटीभर इतकं दही घातलं आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी एका वेळेस खूप घालायचं नाही, थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे. सुरुवातीला मी 1 कप इतकं पाणी घातलं आणि नंतर पहा अजून 1 कप इतकं पाणी घालून असं सरसरीत मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. आता सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आणि परत एकदा चमच्याने छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे पहा तवा तापत ठेवला आहे, थोडंसं तेल घातलं आहे, असं पसरवून घ्यायचं आणि त्यामध्ये आता हे आपल्याला तव्यावर असं मिश्रण आपल्याला हे घालायचं आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही. असे लहान लहान आपल्याला हे चिले करून घ्यायचे आहेत. वरून सफेद तीळ घातलेले आहेत आणि आता ह्याच्या दोन्ही बाजू आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे. वरून थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे आणि हे पहा ह्याच्या 2 मिनटं झाली की अशा कडा सोडवून घ्यायच्या आणि याची बाजू उलटवून घेतलेली आहे. दोन्ही बाजूने मस्त अगदी मंद आचेवर छान असं खरपूस भाजून घ्यायचं आणि मस्त असा आपला हा अगदी पौष्टिक नाचणीचा चिला तयार आहे. हे पहा मुलं भाज्या खायला कंटाळा करतात, त्यामुळे जर असं करून दिलं तर अगदी आवडीने खातात. तुम्ही हे टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता आणि सकाळच्या नाश्त्यासाठी तर अगदी मस्त असा हा पौष्टिक नाश्ता आहे. तर ह्यामध्ये तुम्ही इतर भाज्यासुद्धा घालू शकता, जसं की कोबी, दुधी भोपळा, गाजर, मेथी ह्या भाज्यासुद्धा घालू शकता. नाचणी तशी पण शरीरासाठी खूप अगदी पौष्टिक आहे. त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे नाचणी अवश्य खावी. तर इथे पहा हे छान असे चिले मी करून घेतलेत. दोन्ही बाजूने मस्त असे खरपूस भाजून हे चिले मी दह्याबरोबर सर्व केलेले आहेत. खोबऱ्याच्या चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा अगदी नुसते खाल्ले तरीसुद्धा हे छान लागतात. हे पहा मस्त असे आपले नाचणीचे पालक घालून केलेले पौष्टिक चिले तयार झालेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.